प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। राज्यातील तलाठी भरती पुन्हा रखडली। तलाठी नियुक्तीला जूनचा मुहूर्त। लोकसभा निवडणुकांनंतरच नियुक्त्यांचा मार्ग मोकळा। पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून महसुलात रेकॉर्ड ब्रेक वाढ। 20,735 कोटींचा महसूल जमा। सातपुड्यातील मनुदेवी मंदिरात मंगळवारपासूनच चैत्र नवरात्रोत्सव तर गावात उत्सवाची जय्यत तयारी सुरू। संभाजीनगरचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध। नैसर्गिक नाले प्रारूप आराखड्यातून गायब। पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बंद होण्याची शक्यता। मुंबईमधील तापमानात कमालीची वाढ, तर दिवसामध्ये तापमान 2 अंशांनी वाढलं। मुंबईकर गरमीनं हैराण। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर 3 दिवस अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी। सलग सुट्ट्यांमुळे वाहतूक टाळण्यासाठी निर्णय। नवी मुंबईमधील मेट्रोची वेळ वाढवली। प्रवाशांच्या मागणीनंतर निर्णय। सोमवारपासून नव्या वेळेनुसार धावणार मेट्रो। मावळमध्ये समाधानकारक पावसामुळे गव्हाचं विक्रमी पीक। शेतकऱ्यांची गहू काढणीची लगबग सुरू। महाराष्ट्रातील राईल मिल बंद। लाखो लोक बेरोजगार, तर आश्वासन पूर्ण न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा। मावळमध्ये विहिरीत पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू। पाण्याचा अंदाज न आल्यानं मृत्यू झाल्याचा अंदाज। पालिकेच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई। अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त तैनात। शिधा वाटप दुकानातील काळा बाजार उघडकीस। शिधा वाटप निरीक्षकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल। न्यूयॉर्क शहरातील भूकंपाचे उंच इमारतींना हादरे। भूकंपाच्या घटनेची आठवण म्हणून बाजारात टी-शर्ट उपलब्ध। इस्रायलमध्ये पंतप्रधान नेतन्याहू यांच्या विरोधात सगळ्यात मोठं आंदोलन। पोलिसांच्या सुटकेसाठी दबाव वाढला। लिस्बनमधील इस्रायली दूतावासाबाहेर शेकडो नागरिकांचं आंदोलन। कायमस्वरूपी युद्धविरामासाठी पॅलेस्टिनी समर्थक आले एकत्र। रशियन सैन्याचा खार्किव्हमध्ये ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला। 6 ठार, 11हून अधिक जखमी। युक्रेनच्या झोपोरिझिया शहरावर रशियाचा हवाई हल्ला। हल्ल्यामध्ये 4 लोकांचा मृत्यू तर 20 जण जखमी। कझाकस्तानच्या सीमेजवळील धरण फुटल्यानं नागरिकांचं तातडीनं स्थलांतरण। सुमारे 4200 घरांचं नुकसान, तर 11,000 नागरिकांना बसला फटका।